नमस्कार. आज आपण एक सीझनल रेसिपी करत आहोत. ती म्हणजे या सीझनमध्ये उपलब्ध असणारा हिरवे वाल किंवा याला पावटाही आमच्या इकडे म्हटलं जातं, हे वापरून केला जाणारा मसाले भात आपण पाहतो आहोत. यासाठी साहित्य खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता. या रेसिपीसाठी मी तांदूळ हा इंद्रायणी तांदूळ यूज करत आहे. त्यानंतर जे वाल आहेत ते आपण सोलून ते कुकरला मी 2 ते 3 शिट्यांमध्ये वाफवून घेते आहे. असे केल्यामुळे जो वालाचा जो उग्रपणा आहे, वालाचा जो उग्र वास आहे तो कमी होतो आणि भाताला अतिशय छान चव येते. अशाप्रमाणे आपण उकडलेले आपण पाहू शकता. तसेच या रेसिपीसाठी तांदूळ 2 ते 30 तास इंद्रायणी तांदूळ भिजवण्याची आवश्यकता नसते. इंद्रायणी तांदूळ हा जेव्हा आपण रेसिपी करायला घेतो तेव्हा फक्त धुवून ठेवायचा आहे, कारण की हा भात पटकन शिजणारा असतो. त्यामुळे जर तुम्ही 2 ते 3 तास जर भिजवून ठेवला तर त्याचा म्हणजे खिचडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असं करू नका. त्यानंतर फोडणीमध्ये आपण पाहू शकता मी काय काय यूज केलं आहे. त्यानंतर कांदा, जिरी, मोहरी, कढीपत्ता, लसूण टाकून मी त्यावर कांदा परतलेला आहे. त्यानंतर शेंगदाणे परतवून जे आपला मेन इन्ग्रेडियंट आहे वाल आणि बटाटा, तो त्यावर टाकून घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि आपल्या घरी अवेलेबल असणारे मसाले, जे की मी माझ्याकडे जो काळा मसाला आहे तो, परत लाल तिखट आणि आमच्याकडे धने जिऱ्याची जी पूड असते खलासणी म्हणून ती यूज केलेली आहे. आपल्या चवीनुसार ते यूज करायचं आहे. त्यानंतर रेसिपी करताना जो आपण तांदूळ धुवून ठेवलेला आहे तो मी यावर टाकून मी व्यवस्थित तो हलवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये थोडासा ओला नारळाचा चव आणि कोथिंबीर ॲड करून पुन्हा मी परतवून घेते आहे व्यवस्थित. त्यानंतर यामध्ये आपण गरम पाणी केलेले घालायचे आहे. गरमच पाणी घाला, कारण गार पाण्याने चव एवढी छान येत नाही. या इंद्रायणी तांदळाचं प्रमाण आहे पाण्याचं, ते म्हणजे जर 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतला तर आपल्याला 1.25 ते 1.5 वाटीच पाणी लागतं, कारण की इंद्रायणी तांदळाला पाण्याचं प्रमाण हे अतिशय कमी लागतं. त्यानंतर वाटलंच तर आपण ताटावर पाणी ठेवून बघू शकता. जर आपल्याला वाटलं तर ते ताटावरचं पाणी आपण ॲड करून कसं आपल्याला वाटतंय तेवढा मोकळा ठेवून आपण ते पाणी ॲड करायचे. आणि बाकी जो तांदूळ तुम्ही जो घ्याल इंद्रायणी सोडून, तर ते तुमच्या प्रमाणानुसारच पाणी ॲड करा, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर याच्यावर आता आपण पाहू शकता हा भात रेडी आहे. याच्यावर तूप टाकून आणि ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकून गार्निशिंग करायचं आहे. अशा प्रकारे आपला वाल भात किंवा वालाचा मसाले भात तयार आहे. आपण खाली दिल्याप्रमाणे पाहू शकता. अतिशय चविष्ट होतो. नक्की करून पहा. आणि ही माझी रेसिपी आवडली तर तुम्ही माझ्या रेसिपीला प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.